मुलांक 6 वाल्या फ्रेंड्स, या वर्षी तुमचा कम्प्लीट फोकस हा आपल्या रिलेशनशिपवर असणार आहे. जे लोक ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा जे लग्नाचे इच्छुक आहेत, ज्यांचं वय 28 ते 36 मध्ये, या लोकांचं यावर्षी लग्न होताना दिसतंय. जी लोक बरेच वर्ष लग्नासाठी थांबलेली आहेत, अशाही लोकांना योग्य साथीदार मिळताना दिसतोय. पण जी लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून, हे वर्ष नंबर 1 आणि नंबर 6 ची एनर्जी एकत्र असल्यामुळे थोडासा डिसिप्लिन इकडे तिकडे होईल. थोडंसं फायनान्शियल प्रेशर असल्यामुळे रिलेशनशिप प्रेशर सुद्धा दिसतंय. आपल्याला यावर्षी काय करायचंय? यावर्षी कम्युनिकेशन क्लिअर ठेवायचं आहे, बॉन्डिंगवर काम करायचं आहे. तसंच आपल्यामध्ये रूमर्स किंवा बाकीचे लोक जे सांगतायत ते न ऐकता आपण आपल्या पार्टनरवर कम्प्लिटली विश्वास ठेवायचा आहे. आपल्याला हे करायचं आहे की आपण यावर्षी कुठल्याही पद्धतीने संशय घ्यायचा नाहीये पार्टनरवर. का? तर ह्यामुळे आपलं रिलेशनशिप ब्रेकअपमध्ये पण होऊ शकतं. जी लोकांमध्ये पेशन्स आहे ते यावर्षी रिलेशनशिपमध्ये पुढे जातील. पण जर तुम्ही ऑलरेडी प्रयत्न करून दमला असाल तर मात्र हे वर्ष तुम्हाला ब्रेकअपकडे घेऊन जात आहे. सो ऑल दी व्हेरी बेस्ट टू माय डिअर नंबर 6 अँड ऑल दी बेस्ट टू यू अँड टेक केअर ऑफ युअरसेल्फ.